नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 6 जून 2025 रोजी मध्यरात्री 2:09 मंगळ हा ग्रह आपले राशी परिवर्तन करत आहे. तो आपल्या नीच राशीतून सिंह या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे तो 28 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. सिंह रास ही अग्नितत्वाची रास आहे आणि येथे मंगळ हा केतूशी युती करणार आहे, तर गुरुशी त्याचा लाभयोग होणार आहे. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत. तब्बल 231 दिवसानंतर हा मंगळ राशी परिवर्तन करत आहे. जीवनामध्ये पराक्रम, साहस, जोम, शक्ती, हिम्मत यांचे कारकत्व मंगळाकडे असते आणि हाच मंगळ जर कुंडलीमध्ये बिघडला तर मात्र वादविवाद, क्रोध आणि अहंकार यांची उत्पत्ती होते. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची चर्चा आपण पाहणार आहोत. हे राशीफळ आपल्या चंद्र राशीवर आधारित असणार आहे आणि मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात. मंगळ जेथे असतो तेथून तो चतुर्थ भाव, सप्तम भाव आणि अष्टम भावावर आपली दृष्टी टाकत असतो. मंगळ आणि केतूची युती म्हणजे अंगारक योगाची निर्मिती येथे होत आहे. असा हा मंगळ मेष राशीसाठी लग्नेश आणि अष्टमेश आहे आणि तो आपले गोचरीचे भ्रमण पंचम भावातून करत आहे. या कालखंडात आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. टेक्निकल शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. नोकरीत प्रमोशनचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. नवीन प्रोजेक्ट, व्यापारामध्ये नवीन संधी हे तुम्हाला मिळताना दिसत आहे. परंतु असे असले तरी देखील कोणत्याही प्रकारची मोठी जोखीम तुम्ही स्वीकारू नये, कारण हा मंगळ केतूशी युती करत आहे आणि त्यामुळे भ्रम निर्माण होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आपल्या अहंकारावर तुम्ही नियंत्रण ठेवल्यास मंगळाचे हे गोचर भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरण्यास ही मदत मिळणार आहे. पंचम भावातून मंगळाचे गोचर भ्रमण होत आहे. हा भाव विद्या, संतती आणि प्रेमाचा म्हणजे भावनांचा भाव आहे. प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुद्धा हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांनी आपल्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही किंवा तणाव निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे मात्र आवश्यक असणार आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते, परंतु समजूतदारपणा हा सुद्धा तुमच्यामध्ये असला पाहिजे. सुसंवादातून तुम्ही तुमच्या परिस्थितीवर मात करू शकाल आणि स्वास्थ्याचा विचार करता तुमचे आरोग्य चांगले असलेले दिसून येते. तुमच्या अंगामध्ये एक प्रकारचा उत्साह खेळताना दिसत आहे, परंतु पचन संस्थेसंबंधी जर काही आधीपासून विकार असतील तर मात्र तुम्ही त्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे, कारण पोटामध्ये जळजळ होणे अशासारख्या तक्रारी तुम्हाला या कालखंडात सतावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमचे वाहन हे सुद्धा जपून चालवणे महत्त्वाचे असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे. परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तरी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. मन एकाग्र करणे हे गरजेचे असणार आहे आणि गुंतवणूक ही योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केल्यास तुम्हाला ती फायदेशीर ठरू शकते. या कालखंडात तुम्हाला संततीविषयक चिंता ह्या तुम्हाला सतावू शकतात. आकस्मिक धनलाभाचे योग, आकस्मिक लाभाचे योग असा हा मंगळ तुमच्यासाठी घडवून आणणार आहे आणि त्याचबरोबर प्रवासाचे योग सुद्धा तुमच्या कालखंडात येणार आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही भाग घेऊ शकणार आहात. तसेच आहारावर जर तुम्ही नियंत्रण ठेवले तर मंगळाचे हे गोचर भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरण्यास मदत मिळणार आहे. मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी मारुतीची उपासना ही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा सप्तमेश आणि व्ययेश आहे आणि असा हा मंगळ चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि येथे तो केतूशी युती करत आहे. चतुर्थ भाव हा तुमच्या सुखाचा भाव आहे. मातृसौख्याचा विचार येथून होतो. तुमचे घर, परिवार, वाहन, वास्तू याचा विचार सुद्धा या भावातून होतो. हा भावात मंगळ असल्याने घरामध्ये अशांतता या कालखंडात निर्माण होणार आहे. जर कोणत्याही प्रकारची जागा, भूमी किंवा स्थावर प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर त्यामध्ये सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. शक्यतो हा कालखंड त्यासाठी टाळलेला बरा असणार आहे. नोकरीत सुद्धा बदलाचे संकेत
हा मंगळ घेऊन येत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीक असला तरी आपल्या उग्रतेचा तुम्ही त्याग केला पाहिजे, नाहीतर त्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आईचा सल्ला आणि जोडीदाराचा सल्ला हा तुम्हाला फायदेशीर ठरणार असणार आहे. कामाचा ताण हा वाढताना दिसून येत आहे. नोकरीत सुद्धा तुम्हाला जास्त काम पडण्याची शक्यता ही दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये कलहाची शक्यता ही निर्माण होताना दिसत आहे. त्यामध्ये मतभेद आणि मनभेद असे दोनही असू शकतात. आणि स्वास्थ्याचा विचार करता अनिद्रेची चिंता तुम्हाला सतावू शकते आणि स्वास्थ्याची तुम्ही काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या ऊर्जेचे नियोजन करणे हे गरजेचे असणार आहे. त्यासाठी तुम्ही शारीरिक कसरत, योगाभ्यास इत्यादीचा अवलंब केल्यास तुम्ही तुमच्या ऊर्जेचे नियमन करू शकाल आणि तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल दिसत नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तरी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला जास्त परिश्रम घेण्याची गरज पडणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनी मंगळाचे अशुभत्व दूर होण्यासाठी आणि मंगळाची शुभ फले प्राप्त होण्यासाठी मारुतीची उपासना नित्य करणे हे गरजेचे असणार आहे. आणि त्याचबरोबर शनिवारी तुम्ही गुळ फुटाणे यांचे दान जर मारुतीच्या मंदिरात केले तर तुम्हाला मंगळाचे सहाय्य मिळण्यास ही मदत मिळणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी हा मंगळ षष्ठे शनी लाभेश आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि येथे मंगळ केतूशी युती करत आहे. हा भाव तुमच्या पराक्रमाचा भाव आहे, साहसाचा भाव आहे, करिअरचा भाव आहे आणि छोट्या भावंडांचा सुद्धा विचार हा या भावावरून केला जातो. या कालखंडात तुम्हाला एकाच वेळेस अनेक कामे ही उरकावी लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही कामाचे योग्य नियोजन आणि सॉर्टिंग करणे हे गरजेचे असणार आहे. तुम्ही घेतलेला घाईगडबडीतला निर्णय हा तुमच्यासाठी मनस्ताप निर्माण करणारा असू शकतो. कार्यक्षेत्रात ठीकठाक हा मंगळ तुम्हाला असलेला दिसून येत आहे. छोट्या भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता सुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि प्रेमीजनांचा विचार करता प्रेमामध्ये तणावाची स्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. आधीपासून तुम्ही जर व्यापार करत असाल तर व्यापारात सुद्धा सतर्कता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असू शकते. त्यामध्ये सामंजस्य असणे महत्त्वाचे असणार आहे, अन्यथा त्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवणे हे त्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. या कालखंडात तुम्हाला छोटे प्रवासाचे योग देखील येऊ शकतात आणि घरात जर काही प्रश्न असतील तर ते सुसंवादाने मिटवण्याकडे तुम्ही लक्ष पुरवले पाहिजे. त्याचबरोबर वाहन सुद्धा जपून चालवणे हे गरजेचे असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिथुन राशीच्या जातकांनी सुद्धा स्वतःला अहंकारापासून दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे. आणि स्वास्थ्य संबंधी विचार करता गळ्याचे विकार, श्वसनाचे विकार किंवा खांद्याचे विकार हे तुम्हाला या कालखंडात सतावू शकतात. विद्यार्थी वर्ग स्पर्धा परीक्षांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी घेतलेल्या कर्जातून मुक्तीचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. परंतु पैसे मात्र तुम्ही कोणालाही उधार देऊ नये. त्याचबरोबर वडिलांच्या स्वास्थ्याची चिंता सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी तुम्ही मारुतीची उपासना ही नित्य करणे, त्यासाठी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे नित्यपठण करणे किंवा मंगळाच्या बीजमंत्रांचा जप करणे हे तुमच्यासाठी हितावह असू शकते. तर कर्क राशीच्या जातकांसाठी हा मंगळ तुमच्यासाठी पंचमेश आणि दशमेश आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. दशमेशाचे धन भावातून गोचरीचे भ्रमण हा तुमच्यासाठी महाधनी योग निर्माण करत आहे. द्वितीय भाव हा तुमच्या धनाचा, तुमच्या परिवाराचा आणि त्याचबरोबर तुमच्या वाणीचा सुद्धा भाव आहे. नवीन जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवूनच प्रत्येक काम केले पाहिजे. आकस्मिक धनलाभाचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे, परंतु विवादापासून दूर राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी अगत्याचे असणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये चढउतार हे असू शकतात आणि गुंतवणूक सुद्धा तुम्ही सावधानतेने करणे हे गरजेचे असणार आहे. अहंकारापासून स्वतःला दूर ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि व्यापारी वर्गाने सुद्धा सतर्कतेने आपली कामे करणे हे महत्त्वाचे असणार आहे. आणि त्यासाठी व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवणे हे तुमच्यासाठी व्यापाराचे मुख्य उद्दिष्ट किंवा मुख्य स्रोत असणार आहे.
प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत असलेला दिसत नाही. त्यांनी सुद्धा आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. तुम्ही समोरच्याचे मन दुखावणार नाही याची तुम्ही दक्षता घेणे हे गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते. नवीन योजना आखण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो, परंतु पैशाचा अपव्यय हा तुम्ही टाळलाच पाहिजे. पैतृक संपत्तीवरून विवाद होण्याची शक्यता सुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूलता असलेला दिसत नाही आणि स्वास्थ्याची विचार करता तुम्हाला अपचनाच्या तक्रारी, गळा, नेत्र, दंतविकार इत्यादींच्या तक्रारी या सतावू शकतात आणि पचन संस्थेचे आजार सुद्धा तुम्हाला सतावू शकतात. त्यासाठी मसालेदार भोजनाचा त्याग करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. जे मोटिवेशनल स्पीच करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि कर्क राशीच्या जातकांनी मंगळाचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी मसूर डाळीचे दान शनिवारी मारुती मंदिरात करावे आणि गोग्रास द्यावा. त्यामुळे मंगळाचे अशुभत्व कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींवर होणारा परिणाम पाहिला. पुढील भागामध्ये आपण पुढील राशींचा विचार करणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.